विधानसभा निवडणुकीसाठी तेलुगू देशम पार्टीनं भाजप आणि महायुतीचे उमेदवार देवेंद्र कोठे यांना पाठिंबा जाहीर केला। याबाबतचं पत्र तेलुगू देशम पार्टीचे अध्यक्ष गणेरी तिप्पण्णा आणि पदाधिकाऱ्यांच्या हस्ते उमेदवार देवेंद्र कोठे यांच्याकडे सुपूर्द करण्यात आलं। तेलुगू देशम पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष तसंच आंध्र प्रदेशचे लोकप्रिय मुख्यमंत्री एन चंद्राबाबू नायडू यांची भेट घेऊन सोलापूरच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांनी चर्चा केली। शहर मध्य विधानसभा मतदारसंघात तेलुगू भाषिक उमेदवार असल्यानं त्यांना पक्षाचा पाठिंबा द्यावा अशी मागणी यावेळी तेलुगू देशम पार्टीच्या पदाधिकाऱ्यांनी मुख्यमंत्री एन चंद्राबाबू नायडू यांच्याकडे केली होती। यावेळी मुख्यमंत्री एन चंद्राबाबू नायडू यांनी भाजप आणि महायुतीचे उमेदवार देवेंद्र कोठे यांना पाठिंबा देण्यास मान्यता दिली। त्यानुसार सोलापूर शहर मध्य विधानसभा मतदारसंघात देवेंद्र कोठे यांना पक्षातर्फे पाठिंबा जाहीर करण्यात आलाय। देवेंद्र कोठे यांच्या महाविजयासाठी तेलुगू देशम पार्टीचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते अहोरात्र मेहनत घेणार असल्याचं यावेळी पदाधिकाऱ्यांनी सांगितलं। याप्रसंगी अध्यक्ष गणेरी तिप्पण्णा, इंजामुरी जनार्दन पोटू रामुलू, श्रीनिवास गोस्की, चिनाराजू तिप्पण्णा, श्रीनिवास गणेरी, नागनाथ अक्कल, शंकर देवरकोंडा, नरसिंह कनकी, श्रीनिवास नंदाल, बालकृष्ण मादम आदी टीडीपीचे पदाधिकारी उपस्थित होते।